नमस्कार. आज नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर येथे लावणी महासंघ याचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर नीलमताई शिर्के सामंत म्हणजे आताचे महाराष्ट्राचे जे उद्योगमंत्री आहेत उदयजी सामंत त्यांचे मिसेस या ठिकाणी आलेले आहेत. आजचा हा दिवस खूपच भाग्याचा दिवस आहे आणि यांनी सगळ्यांनी आपल्या शाळेची पाहणी केली, मुलांबरोबर गप्पा गोष्टी केल्या, शाळेला काही शैक्षणिक साहित्यांची मदत केली. खूप आनंद वाटला. नीलमताई बरोबर आहेत. नीलमताई, कसं वाटतंय तुम्हाला? आणि आम्ही हे जे काही मराठी शाळा टिकवण्याचा जो प्रयत्न करतो आहे, गेले 30 वर्ष आम्ही शिक्षणवंचित मुलांसाठी एक नया पैसा 30 वर्षात घेतलेला नाही किंवा एक नया पैसा शासनाकडनं घेतलेला नाही. लोकसहभागातून ही सगळी शाळा चालवतो आहे. तुम्ही मुलांचं इंग्रजी ऐकलं, त्यांचं कला गुण पण बघितले, तर एकंदरीतच तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. खरं सांगायचं तर मला कुठेही असं वाटलं नाही की मी एखाद्या काय सांगू म्हणजे असं झोपडपट्टी किंवा या वस्ती किंवा कामगार वस्तीच्या शाळेमध्ये येऊन हा कार्यक्रम बघते. खरं तर सगळ्याच मुलांना असलेली शिस्त, त्याचबरोबरीने सगळ्या मुलांनी म्हणजे त्यातल्या काही मुलांनी जे इंग्लिशमध्ये बोलून दाखवलं, त्यांचे बोलण्याचे उच्चार असतील, पहिली दुसरीची मुलं जर एवढं छान बोलू शकतात आणि मराठी मीडियमच्या शाळा बंद होतात, हे खरंच म्हणजे लज्जास्पद आहे एवढंच म्हणेन मी. म्हणजे मराठी भाषा ज्या भाषेसाठी एवढे आपण महाराष्ट्रामध्ये भांडतो, महाराष्ट्राची शान म्हणून मराठी भाषा म्हणतो, त्याच मुलांना इकडच्या जे कामगार वर्गाची मुलं असतील, मोलमजुरी करणारे आई वडील असतील, हमाली करणारे आई वडील असतील, त्यांच्या मुलांना शिकवण्याचं सगळ्यात मोठं सत्कार्य बजाज सर तुम्ही करताय. आणि कौतुक हेच वाटलं की सगळ्या मुलांची शिस्त, मुलांनी एकमेकांना म्हणजे आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना दिलेला रिस्पेक्ट, हा जो काही बघायला मिळाला ना, तो खूप अगदी स्तुत्य आहे. नाहीतर मोठमोठ्या शाळांमध्ये पैसे, फी, डोनेशन देऊन देखील ही शिस्त बघायला मिळत नाही. किंवा मुलांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं, इतकं सुंदर होतं. कलाकार हा प्रत्येक ठिकाणी असतो, तो कला ती बाहेर येण्याची गरज असते आणि ते साधन तुम्ही निर्माण करून दिलेलं आहे. 30 वर्ष कुठलीही शासनाची मदत न घेता, बाकीची कुठलीही मदतीचा हात नसताना तुम्ही जर ही शाळा चालवता, तर अगदी म्हणजे साष्टांग नमन आहे तुम्हाला. प्रत्येकाच्या घरी एक मूल असलं तरी ते सांभाळणं कठीण जातं. 4 दिवस सुट्टी असली की पालक 5व्या दिवशी नाचत रील्स बनवत मुलांना शाळेत पाठवतात की जा, म्हणजे तेवढा मोकळा श्वास मिळेल. पण तुम्ही म्हणजे अगदी सगळीच म्हणजे तुम्ही, तुमचे वडिलांनी सुरू केलेलं हे आहे आणि तुमचे सगळं कुटुंब याच्यामध्ये उतरून, अगदी मुलासहित सगळ्यांनी उतरून जीव ओतून काम करता. हा आम्ही घेतलेला वसाच आहे, त्यामुळे उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये. तर अशा पद्धतीने हे कार्य तर आमचं चाललेलंच आहे. बस एकच विनंती आहे की तुम्ही सगळी मंडळी या कार्याच्या पाठीमागे उभे राहा. आणि जसं मी म्हटलं की आमचं आयुष्यच दिलं आहे, आम्ही वाहूनच दिलेलं आहे. अजून आमचा उपयोग घेऊन, म्हणजे आमचा उपयोग करून ठाण्यात, तुम्ही स्वतः ठाण्यातले आहात, तर ठाण्यात आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत शाळा किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत किंवा अनेक वस्त्यांमध्ये हा प्रकल्प कसा उभा करता येईल, हे माझं एक स्वप्न आहे. की जर मी माझं आयुष्य जर वाहून दिलं आहे, तर फक्त 300-400 विद्यार्थ्यांकरताच का? जिथे जिथेही समस्या, अनेक झोपडपट्ट्यांमधलं लोक स्वतःहून माझ्याकडे येतात, सर आमच्याकडे याची गरज आहे हो, आम्हाला नाही शक्य होत, आमच्या मुलांचं भवितव्य आम्हाला अंधारात दिसतंय, तर तुम्ही आमच्या इथे पण सुरू करू शकाल का? व्यक्तिगत माझ्याकडनं ते कठीण आहे, परंतु तुमच्यासारखी मंडळी उभी राहिली तर आपण एक ठाण्यामध्ये तरी एक छान हे काम उभं करू शकतो. अगदी 100%. आणि मी स्वतःही निवेदन करीन आणि आपल्याला जिथे जिथे कुठे मदत करता येईल मला माझ्या परीने, ती 100% आमच्याकडनं होईल. आणि शासनाला मी तुमच्याकडनं देखील एक अभिवादन देते की कृपया आमची मराठी शाळा ही जगू द्या, आम्ही सगळेच म्हणतोय. आणि शासन ह्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते, हे पण मी सांगते सर. काही गैरसमज पसरवतात की शासन शाळा बंद करायला निघाला, असं नाही आहे. शासन उलट सांगतं की मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना घाला, आपली मातृभाषा शिकवा, जी आपली ही भूमी आहे त्याची भाषा शिकवा. त्यामुळे मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा, कुठल्याही शाळांमध्ये वेगळा भेदभाव न करता पालकांनी मुलांना मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं. जो माइंड ब्लॉग असतो की मराठी शाळेत घातल्यावर मुलांचं पुढे करिअर कसं होणार, बाहेरगावी कुठे चान्स मिळाला, नोकरी मिळाली तर तिथे इंग्रजी हे आलंच पाहिजे, तुम्ही कॉन्व्हेंटचं असलं पाहिजे, असं काहीही नियम नाही.
आतापर्यंतचा जर हिस्ट्री आणि रेकॉर्ड काढला तर जे दिग्गज झालेले आहेत, ज्यांनी नाव रूप कमवलेलं आहे, हे सगळे मराठी मीडियम मधनच पुढे गेलेले आहेत. अगदी खरं आहे. त्यामुळे तुम्ही हा जो उपक्रम करताय सर, आमचं म्हणजे मानाचा मुजरा तर आहेच. लावणी महासंघातर्फेही तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि लावणी महासंघ असेल, मी असेल, बालरंगभूमी असेल, आम्ही सततच चांगले कार्य जे करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतो. आमच्याकडचं जे बळ असेल ते त्यांना देतो. त्यामुळे आमचं 100% म्हणजे मी लावणी महासंघातर्फे म्हणजे माझेच सगळे इकडे मित्रमैत्रिणी आहेत जे आम्ही एकत्र कलाकार आहोत, त्यामुळे त्यांच्यातर्फेही आश्वासन देते. नक्की नक्की. बालरंगभूमीतर्फेही आश्वासन देते आणि नवऱ्याचं डिपार्टमेंट म्हणून शासनाकडनंही त्यांच्याकडनं आश्वासन घेऊन देते असं सांगते. थँक्यू. हीच आम्हाला थोडी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आम्ही आमच्यापर्यंत करतोय. नक्की आपण सगळे मिळून हे कार्य पुढे नेऊया. पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आज त्यांनी शाळेसाठी वेळ दिला आणि एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर आली. हेच माझं अचिव्हमेंट आहे. थँक्यू. 100%.